स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. आज आहे तो गुरुवार. तर बघा, देव 8 दिवस झाले स्वच्छ केले नव्हते, म्हणून आज देव स्वच्छ करत आहे. हिरवे लईच देव हिरवे हिरवे झालेत, म्हणजेच 8-9 दिवस झाले देव स्वच्छ केले नाही. 8 दिवसाला जर देव स्वच्छ केले तर जास्त असं हे होत नाही बघा. देवापाशी एवढं सामान असतं बघा, किती सामान आहे, एवढं सामान असतं. आणि हे सामान जिथल्या तिथं ठेवायला, देव घासायला, हे सगळे कामं व्हायला ना कम से कम बघा 2 तास लागलेत मला. कारण मी कधी बसले होते, 9 वाजता बसले होते. तर 9 वाजल्यापासून देव सगळे काही स्वच्छ केलेत, फोटो ते वगैरे स्वच्छ केले, भांडे स्वच्छ केलेत, कारण दिवा वगैरे घासला, करंडे घासले, परत हे अन्नपूर्णाचं आरती, श्रीयंत्र, हे सगळे ठेवायला जे काही लागतं हे सगळं घासलं आज. पूजा सगळं काही घासलं आज. देवाला नैवेद्याचं ताट, तांदूळ सगळं घासलं आज. स्वच्छ असं कुंच पण छान असं स्वच्छ केलं का, मस्त असं सगळं स्वच्छ केलं. आणि माता लक्ष्मीला सुद्धा आज बघा किती छान निघाली बघा, पांढरी शुभ्र निघाली माता लक्ष्मी, किती छान असे स्वच्छ निघाली सगळी. हे सगळं मी म्हणजे आता पितांबरी नाही बरं का, भैया पावडर जी आहे ना, तर बघा हे सगळे देव आहे ना, मी जी भैया पावडर असते, पितांबरीच असते एक प्रकारची, ती भैया पावडर असते ना किराणा दुकानामधली, त्यानं स्वच्छ केले देव. कारण लवकर स्वच्छ होतात, वेळ लागत नाही. पितांबरीने सुद्धा वेळ लागतो, त्याच्यामुळं भैया पावडरचं त्यानंच मी देव स्वच्छ करते. आणि माझे पितळाचे भांडेसुद्धा मी भैया पावडरनं स्वच्छ करते, कारण मला पितांबरीनं काय माहिती हाताला आग पण उठते आणि ते मला सहन बी होत नाही. त्याच्यामुळं मी जास्त पितांबरीनं हे करतच नाही, ते भैया पावडरच आणते, कारण मला ते हीच होत नाही आणि निघत पण नाहीत लवकर, काय माहिती काय होतं. तर सगळे देव आता स्वच्छ केलेत. देवघर पण सगळं काही स्वच्छ करून घेतलं आहे, वरून खालून सगळं काही देवघर स्वच्छ केलं आहे. आता कापड हातरायचं देवाचं आणि देवाची पूजा करायची. तर आज आहे गुरुवार म्हणून, आणि एकादशी सुद्धा आहे आज. तर देवपूजा झाली ताईंनो, मस्त असे आज करंडे वगैरे घासले, कुंचम स्वच्छ केला, माता लक्ष्मीला सगळेच देव आज एकदम छान असं स्वच्छ केलं. सगळं असं देवघर आज डीप क्लिनिंग केली देवाची, सगळं छान असं देव स्वच्छ केले. मस्त वाटतंय, फ्रेश हे असा बूट मारला. मला म्हणलं होतं मी अर्जंट ब्लाऊज आहे, तर हे असं लावलं व्यवस्थित. आणि पाठीमागच्या साईडचा गळा हे असा लोटा गळा केला. आणि हे बघा हे मस्त लटकन केले, हात काढ मस्त असं. तर बघा ताईंनो, हे ब्लाऊज झालं. याच्या अगोदर एक ब्लाऊज शिवलं अर्जंट आणि दिलं. याच्यानंतर हे ब्लाऊज असं शिवलं, बाह्याला हे असं केलं आणि छान असा हा गोट मारला आणि लोटा गळ्याचं ब्लाऊज शिवले. तर कसं आहे ब्लाऊज कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर परत नंतर हे ब्लाऊज शिवलं. आता स्वयंपाक करायचा आहे, कारण स्वयंपाक वगैरे काहीच नव्हता, गुरुवार आहे. तर बघा
हे चिंध्याचा राडा आणि पलंगावर पण मस्त असा भरपूर राडा आहे. घरात पण भरपूर असा राडा आहे. आता तो सगळा राडा काढायचा आहे. 9 वाजलेत. स्वयंपाक करायचा आहे. राडा काढायचा आहे आणि त्याच्यानंतर मग किचनचा उठा बिटा आवरायचा, झोपायचं म्हणलं तर 11 11:30 वाजतात. तर दिवसभर बसून मशीनवर कंबर मात्र भरपूर अशी दुखते, तकलीफ अशी भरपूर होते. पण आता सध्याला आवरते घर. चला, तर सगळं काही ब्लाऊज तर झालेच. आता स्वयंपाक राहिला. 9 9:30 वाजले आणि गवारीच्या शेंगाची भाजी करते. गवारीच्या शेंगा काय आज भाजून घेतल्या नाही, डायरेक्ट जिरे मोहरीची फोडणी देऊन तेलात परतून असंच भाजी करणार. आले तिकडं होते. नुसतं तेलात परतूनच भाजी करणार आहे. मिस्टर आले, चपात्या करायचं राहिलं पाहिजे. पण ब्लाऊज शिवायला उशीर झाला. तर बघा असं जिरे मोहरीची फोडणी दिल्या आणि त्याच्यातच शेंगा हे करून घेते, चांगल्या परतून घेते, म्हणजे त्याचा कच्च्यापणाचा सगळा वास निघून जाईल. त्यानंतर मग परत तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट नाही. तर छान असं गवारीच्या शेंगा भाजले. थोडंसं मीठ टाकून घालायचं. कारण सुकीच करणार आहे भाजी, मी पाणी टाकणार नाही. थोडंसं तिखट, हळद थोडंच टाकलं, शेंगदाण्याचं कूट. पाणी नाही टाकणार, असंच करणार आहे बरं का. शिजलेत, मी तेलात चांगल्या शिजवून घेतल्यात पुरतं. तेवढ्या लवकर लगेच पाहून तसं कसं ब्लाऊज म्हणून नाही दिलं. त्या देवबापाच्या सुनबाईला दिलं बघा. तर बघा थोडंसं झाकले होते, झाकलं की शेंगा छान जातात. अजून थोडं झाकते कारण खाली चिटकतात पाणी. तिथलं ते पुढे फरसाण कुठला आहेत ना पॉकेट 2. लय कंटाळा आला, लय कंटाळा. आता झोप वाटत, जीव पण वाट नाही खरं तर.